गुड मॉर्निंग. काल आपण फॉर्मल चार्ज ही कन्सेप्ट बघत होतो आणि तुम्हाला मी त्याची डेफिनेशन्स पण लिहून दिलेली आहे. फॉर्मल चार्ज ऑफ एन ॲटम, फॉर्मल चार्ज ऑफ एन ॲटम in a polyatomic molecule is nothing but, or it is defined as the difference between number of electrons, that is a difference between number of valence electron and particularly the number of electrons assigned by a Lewis dot structure. The number of valence electron in an isolated atom or free atom and number of electrons as per a लेविस डॉट स्ट्रक्चर, त्यांचा डिफरन्स म्हणजेच फॉर्मल चार्ज येतो. सो फॉर्मल चार्ज इज इक्वल टू, आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघितलेलं होतं, टोटल नंबर ऑफ बॉन्डेड और व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स मायनस टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स अँड मायनस हाफ इनटू ब्रॅकेट टोटल नंबर ऑफ शेअर्ड इलेक्ट्रॉन्स, असं आपण डेफिनेशन्समध्ये आणि मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्समध्ये कालच्या भागात बघितलेलं होतं. मग आता हा फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट कसा करायचा हे लक्षात घ्या. आता हा तुमचा ऑक्सिजन म्हणजेच O3 कॅरेक्टर आहे. आता ऑक्सिजन म्हटलं तर 3 ऑक्सिजनचे ॲटम्स हे ओझोन मध्ये आहे. तुम्ही स्ट्रक्चर काढता ओझोनचं, हे असं स्ट्रक्चर काढता, ओके, हे असा कॅरेक्टर देता त्याला, आणि पर्टिक्युलरली हे आपल्याला इथं दोन कॅरेक्टर देतात आणि इथं तुम्ही असं 6 देता. म्हणजेच थोडक्यात ओझोन जर घेतला तर हा ओझोन, हा 1, हा 2, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला डबल बॉन्ड कॅरेक्टर्स म्हणजेच आपल्याला इथं 1 2 3 4 हे येणार, इथं 1 2 हे असा येईल. हा कार्बन नंबर 1, हा कार्बन नंबर 2 आणि हा कार्बन नंबर 3, हे ऑक्सिजन नंबर 1, हा 1 2 आणि 3 हे ऑक्सिजन नंबर येतील. आता तुम्हाला काय वाटेल की सर ओझोन आहे, मग ओझोन आहे म्हटल्यानंतर त्याचा फॉर्मल चार्ज सेमच असला पाहिजे, तिन्ही ऑक्सिजनचा 1 2 3, ओके. तर तो फॉर्मल चार्ज सेम असत नाही, हे लक्षात ठेवा. आणि हा चार्ज, फॉर्मल चार्ज हा कशामुळे येतो तर तुम्हाला लेविस डॉट स्ट्रक्चर आणि पर्टिक्युलरली व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन अ फ्री अँड आयसोलेटेड ॲटम अँड ॲक्च्युअल इलेक्ट्रॉन्स ॲज पर द लेविस डॉट स्ट्रक्चर असाइन ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ अ मॉलिक्यूल, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आता इथं तिन्ही ऑक्सिजन मध्ये बघितलं तर ऑक्सिजन मध्ये लास्ट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत, 1s2 2s2 2p4 म्हणजेच ns2 np4, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. म्हणजे हा 6 हा 6 हा 6 असं साहित्रिक 18 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, हे आपण म्हणतोय, ओके. परंतु त्या 18 इलेक्ट्रॉन्स म्हणजे तेवढा चार्ज येतो का, किंवा ह्या ऑक्सिजन ॲटम वरती 6 इलेक्ट्रॉन्सचा चार्ज आहे, ह्यावरती 6 आहे, ह्यावरती 6 आहे, म्हणजे तेवढाच फॉर्मल चार्ज येतो का तर येत नाही. आणि म्हणून फॉर्मल चार्ज ऑफ पॉलीॲटॉमिक, पर्टिक्युलरली फॉर्मल चार्ज ऑफ ॲटम प्रेझेंट इन अ पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स इज नथिंग बट डिफरन्स बिटवीन द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन अ आयसोलेटेड ॲटम and a number of electrons assigned as per Lewis dot structure, ह्याच्यामधला डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. मग आता आपण कार्बन नंबर म्हणजेच पर्टिक्युलर फॉर्मल चार्ज हा ऑक्सिजन नंबर 1 चा काढूया. आपल्याला फॉर्मल चार्जचा हे काय आहे राजानो, बघा, फॉर्मल चार्ज इज इक्वल टू, फॉर्मल चार्ज इज इक्वल टू व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आणि मायनस बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स, दॅट इज शेअर्ड इलेक्ट्रॉन्स, काय आहे, शेअर्ड इलेक्ट्रॉन्स डिव्हायडेड बाय 2. ह्या फॉर्म्युल्यानं आपण करतो. आता मला सांगा, पहिला ऑक्सिजन नंबर 1 हा घेतला आपण, ओके, ऑक्सिजन नंबर 1 घेतला, त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत, 6 असणार आहेत, मायनस. आता जे नॉन बॉन्डेड आहेत बघा, 6 पैकी इथं 2 गेले, हे 2 गेले, हे पर्टिक्युलरली
म्हणजेच तुमचा फक्त नॉन बॉन्डेड हा 2 राहतो, हे लक्षात ठेवा. हा नॉन बॉन्डेड राहतो, बाकीचे त्याचे इलेक्ट्रॉन्स आपल्याला काय होतात, पर्टिक्युलरली काय राहतात, बॉन्डेड होतात, हे लक्षात ठेवा. हा 2 आणि हा 2 हे 4 गेले आणि ह्या 2 नॉन बॉन्डेड म्हणजेच -2, म्हणजे हा लोन पेअर आपल्याला बघायला मिळेल. आता आता बॉन्डेड किती आहेत बघा, हा 2 आणि हा 2, म्हणजेच टोटल तुम्हाला 6 इलेक्ट्रॉन्स बॉन्डेड आहेत. किती आहेत, हा 2 म्हणजेच हा सिग्मा बॉन्डचा 2, पाय बॉन्डचे 2 आणि ह्या सिग्मा बॉन्डचे 2, असे 6, म्हणजे -6/2 येणार, म्हणजेच 6 - 2 आणि इथं बेत्रिक 6 -3. ओके, म्हणजेच -5 म्हणजे +1 चार्ज आपल्याला पर्टिक्युलरली ऑक्सिजन नंबर 1 चा बघायला मिळतो. आता आपण हा ऑक्सिजन नंबर 2 चा फॉर्मल चार्ज काढूया राजानो. ह्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स येणार आहेत 6. आता ह्याचे नॉन बॉन्डेड किती आहेत बघा, 2 आणि 2 4 आहेत, -4. आणि ह्याचे बॉन्डेड किती आहेत, 2 आणि 2 4, म्हणजेच -4/2, म्हणजे 6 - 4 - 2 म्हणजे 0 आला. तसंच ऑक्सिजन नंबर 3 याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आला किती, लक्षात घ्या, तर ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आला. आता ह्याच्यामध्ये नॉन बॉन्डेड किती आहेत, तर 2 आणि 2 4 आणि 2 6 आहेत मायनस, आणि हे किती आहेत, शेअरिंग केलेले हे 2 आहेत, म्हणजे -2/2, म्हणजेच 6 - 6 - 1 म्हणजेच -1. आणि म्हणून ओझोन मॉलिक्युल्स मध्ये तिन्ही ऑक्सिजन दिसायला काय दिसतं की सगळ्यांच्या मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 आहेत, परंतु प्रत्येकाचा जर चार्ज घेतला तर प्रत्येकाचा चार्ज हा डिफरन्स येतो. ऑक्सिजन नंबर 1 +1 येतो, ऑक्सिजन नंबर 2 0 येतो आणि ऑक्सिजन नंबर 3 -1. हे कशामुळे येतं तर राजानो, हे लक्षात ठेवा, हे येण्याचं कारण म्हणजेच सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो तो म्हणजेच लक्षात घ्या की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे फ्री पॉली ॲटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये इच अँड एव्हरी ॲटम्स चे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि एक्झॅक्टली मॉलिक्यूल तयार होताना पर्टिक्युलरली द इलेक्ट्रॉन्स असाइन ॲज पर द लेविस स्ट्रक्चर. लेविस स्ट्रक्चर आपण स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3 बघितली. त्याप्रमाणे ज्यावेळेला आपण असाइन करतो त्याचा पार्ट म्हणजेच लक्षात ठेवा हा फॉर्मल चार्ज येतो. मग आता आपण दुसरा फॉर्मल चार्ज काढूया, जो म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचा हा फॉर्मल चार्ज काढूया, CO2. आता CO2 म्हटलं की हा C, इकडं O, हा O बघितला, हा 1 2 1 2, हे असं आपण बघितलेलं आहे. किंवा आपण असं बघितलं C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. ह्या दोन्हीपैकी कॅरेक्टर्सनं तुम्ही फॉर्मल चार्ज काढू शकता. ओके, मग फॉर्मल चार्ज आपण कार्बनवरची काढूया. कार्बनचा फॉर्मल चार्ज हा काढूया. हा ऑक्सिजन नंबर 1 आणि हा ऑक्सिजन नंबर 2 आणि हा कार्बन. आता कार्बनवरचा फॉर्मल चार्ज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 4 आहेत. ओके, आता नॉन बॉन्डेड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आणि नॉन बॉन्डेड हे आपल्याला लागणार आहेत, म्हणजेच नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स. Ne म्हणजे नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स. आता नॉन बॉन्डेड काय, 4च्या 4 बॉन्डेड आहेत, म्हणजे इथं 0 येणार आहे. आणि -½ इंटू शेअर्ड किती आहेत बघा, शेअर्ड आपल्याला जर बघितलं हे 4 आणि हे 4, म्हणजेच 8 इलेक्ट्रॉन्स शेअर करतात, हे लक्षात ठेवा. म्हणजेच हा इंटू 8 येतो, 2×8, म्हणजेच इथं 0 चार्ज आहे. आता ऑक्सिजन वरती, ऑक्सिजन नंबर 1 हा आहे, ऑक्सिजन नंबर 1 म्हणजे ह्याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत 6. ओके, आता नॉन बॉन्डेड किती आहेत, 2 आणि 2 4 आहेत, आणि बॉन्डेड किती आहेत, ½ इंटू ह्याचे 4 आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजेच हा 2 दुनी 4 येणार, म्हणजे 4 - 4 - 2 6, म्हणजे ह्याचा पण 0 येईल. तसाच ऑक्सिजन नंबर 2 ह्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4, नॉन बॉन्डेड 4 आणि ½ इंटू 4, म्हणजे ह्याचा पण
0 येईल. आणि म्हणून फॉर्मल चार्ज हा जर आपल्याला बघितला कार्बनमध्ये तर कार्बनचा 0, ऑक्सिजनचा 0 आणि दुसऱ्या ऑक्सिजनचा पण 0 हा कार्बन डायऑक्साइड मध्ये आपल्याला बघायला मिळतं. ॲज पर द लेविस डॉट स्ट्रक्चर प्रमाणे आपल्याला हे कॅरेक्टर लेविस डॉट स्ट्रक्चर प्रमाणे फॉर्मल चार्ज हा आपल्याला बघायला मिळतो. एवढं लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. ओके, आता सगळ्यात महत्वाचं कार्बन डायऑक्साइड आपण बघितलेला आहे असा, परंतु आता जर कार्बन डायऑक्साइड जर सेकंड स्ट्रक्चर जर तुम्ही घेतलं, कार्बन डायऑक्साइडचं जर सेकंड स्ट्रक्चर घेतलं, हे एक स्ट्रक्चर आपण लेविस डॉट प्रमाणे घेतलेलं आहे. आता दुसरं स्ट्रक्चर जर आपल्याला घेतलं तर म्हणजेच काय होईल बघा, हा C. ओके, आता इथं ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर घ्या आणि इथं ऑक्सिजनचा कॅरेक्टर घ्या. म्हणजे इथले मी जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते दुसरीकडे टाकलेले आहेत. म्हणजेच लक्षात घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर म्हणजे इथं 2 येणार आहेत, इथं 2, 4, 2, 6 असं येईल. म्हणजेच काय होईल बघा, हा ऑक्सिजन, हा कार्बन. ओके, इथं 1, 2, 3, 4, 5, 6, इथं 2 येतील, इथं 1, 2 आणि इथं असं 4 कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतील. म्हणजेच इथं 6 कॅरेक्टर्स बघायला मिळतील. म्हणजेच हा तुमचा कार्बन A, हा B आणि हा C ऑक्सिजन जर घेतला. ओके, आता बघा इथं तुम्हाला कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. म्हणजेच आता इथं कार्बनचा फॉर्मल चार्ज हा दुसऱ्या स्ट्रक्चर प्रमाणे बघा, लेविस डॉट म्हणजे इथले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचा मी डबल बॉन्ड कॅरेक्टर जे असताना ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर केलं. कारण लक्षात घ्या की लेविस डॉट स्ट्रक्चर्स मध्ये आपल्याला यू कॅन इझिली मूव्ह द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन टू अदर पार्ट. म्हणजे इकडे तुम्ही केलेलं आहे. मग आता कार्बनचा जर चार्ज काढायचा झाला, फॉर्मल चार्ज 4 इलेक्ट्रॉन्स आहेत मायनस. ओके, हे लक्षात ठेवा. नॉन बॉन्डेड किती आहेत, तर नॉन बॉन्डेड हा 0च येणार आहे, हे लक्षात ठेवा. इन मायनस हाफ इंटू बघा, हिचे 2 हे 6 म्हणजे 8 येणार. म्हणजे त्याचा कार्बनचा चार्ज 0 येणार. हा मगाच प्रमाण आपण बघितला. आता ऑक्सिजन जो B आहे तो आपण बघूया. ऑक्सिजन B त्याचा इलेक्ट्रॉन्स आहेत 6 येतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स मायनस नॉन बॉन्डेड. तर नॉन बॉन्डेड किती आहेत, 2 आहेत -2 आणि मायनस हाफ इंटू. आता ह्यामध्ये शेअर्ड किती आहेत बघा, 2, 2, 4, 2, 6 या ऑक्सिजन बरोबर शेअर्ड आहेत. म्हणजेच इक्वल टू C, 2×3=6 जे -3 आणि -2 5 म्हणजेच +1 चार्ज B चा येईल. ऑक्सिजन नंबर C चा घेतला. ओके, ऑक्सिजन नंबर C म्हणजे हा घेतला, म्हणजेच हा घेतला तर काय येईल 6. नॉन बॉन्डेड किती येतील, -6 येतील हे. आणि बॉन्डेड मध्ये हाफ इंटू 2 येईल, म्हणजे 2, 2 गेले -1, 6 म्हणजे -1 असा चार्ज तुम्हाला बघायला मिळेल. हे स्ट्रक्चर तुम्ही फॉर्मल चार्जचं कार्बन डायऑक्साइड दोन्ही प्रकारानं तुम्ही काढू शकता. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. हे 2 एक्झाम्पल्स आपण बघितले. आता ह्या 2 एक्झाम्पल्स नंतर पुढचा फॉर्मल चार्जचा एक्झाम्पल्स आपल्याला लेविस डॉट स्ट्रक्चर प्रमाणे जर आपण काढायचं जर ठरवलं तर आपल्याला NH4+ ह्याचा आपल्याला घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, NH4+. म्हणजेच हा तुम्हाला NH4+ हा घेणार तुम्ही. आता N हा इथं एक H, इथं H, हा H, हा H येणार. आणि इथं लक्षात घ्या, हा असा पर्टिक्युलरली आपल्याला बघायला मिळणार NH4+ आणि ह्याच्यावरती प्लस चार्ज येणार. म्हणजेच तुमचा हा नायट्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन हे ज्या वेळेला आपण काढू त्यावेळेला लक्षात ठेवा. आता इथं हायड्रोजनचा सगळीकडे चार्ज, फॉर्मल चार्ज आपल्याला एकाचा जरी काढला तरी आपल्याला इथं लोन पेअर नाही आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, आता इथं विच ॲटम इन NH4 हॅव अ फॉर्मल चार्ज +1 असं आपल्याला काढता येतं, हे लक्षात ठेवा. मग आपण आता काय करूया, पहिल्यांदा नायट्रोजन काढूया. नायट्रोजन इक्वल टू, ओके, नायट्रोजन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 7 आहेत.
मायनस आता नॉन बॉन्डेड काय आहेत, सगळेच बॉन्डेड आहेत म्हणजे 0 येणार आहे, मायनस हाफ इंटू बघा हे 2 2 4 2 6 2 8 म्हणजे हा 8 झाला आणि इक्वल टू हा प्लस चार्ज दिलेला आहे म्हणजे इथं +1 येणार म्हणजेच हा बेचोक 8 येणार. ओके लक्षात घ्या हे 2 2 4 2 6 2 8 और हे 7 नाही येणार, हे 5 असणार आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत 5, 7 नाहीत 5 येणार आहेत म्हणजेच आपल्याला इथं 5 - 4 इक्वल टू +1 म्हणजेच इथं पर्टिक्युलरली बेचोक 8 येणार आहे म्हणजे -4 5 - 4 ओके 5 - 4 येणार आहे ओके इक्वल टू +1 ओके म्हणजेच 5 - 4 ओके इक्वल टू +1 येईल हे लक्षात ठेवा. नायट्रोजन 5 - 4 म्हणजेच इथं -1 ओके. हा जर तुम्ही प्लस इथं 0 घेतला तर काय येईल तर +1 कॅरेक्टर येईल हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हा प्लस चार्ज दिलेला आहे. हा प्लस चार्ज का दिलेला आहे तर इथं लक्षात घ्या हा 0 घेऊ नका, याचा ऍक्च्युअली इकडं +1 कॅरेक्टर येईल, हा मायनस तिकडे घ्याला की नायट्रोजनचा +1 चार्ज येईल. मग तुम्ही हायड्रोजन करता काढा रे राजानो. आता हा हायड्रोजन घेतला तर हायड्रोजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कुठल्याही हायड्रोजनचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत, एकच असणार आहे 1 मायनस नॉन बॉन्डेड काय आहेत का नाही काही 0 आहेत ओके मायनस हाफ इंटू इथं काय येणार आहे 2 आहे 2 जे हा 2 2 गेला 1 राहिला म्हणजे 1 - 1 0 येणार आहे. आणि म्हणून इथं हायड्रोजन सगळे 0 चार्ज येतील हे लक्षात ठेवा. फक्त नायट्रोजनच्या बाबतीत काय त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 आहेत, नॉन बॉन्डेड 0 आहेत आणि हाफ इंटू 8 केलं इक्वल टू 0 ठेवला. आपल्याला लक्षात ठेवा हा 0 ठेवला तर आपल्याला काय येईल, आपल्याला काढायचं आहे 5 - हाफ इंटू 4 म्हणजेच तिथं 5 - 4 म्हणजे पर्टिक्युलरली आपल्याला काय झालं 5 - 4 +1 झालेला आहे हे लक्षात +1 झालेला आहे. सॉरी इथंच ओके मी इथे जरा फक्त चुकलेलो आहे राजानो. इथं मी कॅल्क्युलेट करत असताना काय केलं इथं 5 - 4 इक्वल टू +1 म्हणून हे नायट्रोजनचा +1 चार्ज बघायला मिळतो हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्हाला हे कॅल्क्युलेट करता येतात. आता पुढचा जो एक महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजेच फॉर्मल चार्ज ऑफ N2O हे कॅरेक्टर आपल्याला बघायचं आहे. फॉर्मल चार्ज ऑफ N2O. आता हा N2O हा जो आहे हा 2 पार्टचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. आता 2 पार्टचं स्ट्रक्चर्स मध्ये जर तुम्ही N2O हा जर बघायला गेला तर हा तुमचा पहिल्यांदा N डबल बॉन्ड N ओके आणि हा डबल बॉन्ड O त्याच्यावरती प्लस चार्ज येईल ओके. आणि इथं हे 1 2 हा 2 इथं मायनस चार्ज आणि ऑक्सिजन वरती येतील हे 2 पेअर इलेक्ट्रॉन्स. असा एक पहिला काय बघायला मिळेल, पहिला पर्टिक्युलर स्ट्रक्चर बघायला मिळेल N2O चं. म्हणजेच तुम्ही ज्या वेळेला N2O ह्याचं ज्या वेळेला स्ट्रक्चर्स घेता त्या स्ट्रक्चर्स मध्ये लक्षात घ्या की पहिल्यांदा हे एक स्ट्रक्चर येतं हे लक्षात ठेवा. N डबल बॉन्ड O हे पहिलं स्ट्रक्चर येईल. मग आपण हा N नंबर 1 हा 2 हा घेऊया. नायट्रोजन नंबर 1. आता नायट्रोजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 5 आहेत मायनस नॉन बॉन्डेड किती येणार आहेत बघा की जे नॉन बॉन्डिंग हे 2 आणि 2 4 येणार आहेत -4 येणार आहेत आणि मायनस हाफ इंटू बॉन्डेड किती आहे 4 आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजे 2 2 4 ओके -4 -2 6 म्हणजे ह्या नायट्रोजनचा -1 हा चार्ज तुम्हाला बघायला मिळेल. तसंच आता आपल्याला ह्या नायट्रोजनचा बघायचा आहे नायट्रोजन नंबर 2 ओके व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत 5. नॉन बॉन्डेड किती असणार आहेत रे राजानो 0 आहेत. सगळीकडे बॉन्डिंग आहे म्हणजे -0 आहे आणि मायनस हाफ इंटू हे 4 आणि हे 4 8 येणार आहेत म्हणजेच बेचोक 8 5 - 4 म्हणजेच +1 हा येईल. आणि ऑक्सिजन जर घेतला तर ऑक्सिजनचे 6 आहेत
आता नॉन बॉन्डेड किती आहेत? -4 आहेत. -हाफ इंटू 4 येणार आहेत. 2 दुनी 4 आले. जे -4 -2 6 6 म्हणजे इथं 0 येईल. म्हणून आपल्याला इथं -1 +1 आणि 0 हा N2O चा प्रत्येकाचा एका ह्या स्ट्रक्चरचा चार्ज येईल, हे लक्षात ठेवा. आता दुसरं स्ट्रक्चर जर आपल्याला बघायचं झालं तर हे दुसरं स्ट्रक्चर कसं येतं बघा. हा N इथं 1, हा ट्रिपल बॉन्ड N, इथं O असं कॅरेक्टर येऊन O वरती आपल्याला कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होऊन इथं 2 2 4 2 6 असं स्ट्रक्चर तयार होतं. मग हा नायट्रोजन नंबर 1, नायट्रोजन नंबर 2. आता N1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 5 आहेत का नाही राजानो? येस. मग आता नॉन शेअर्ड किती आहेत? नॉन बॉन्डेड तर -2 आहेत. ओके. -हाफ इंटू किती आहेत बघा? 2 आणि 2 4 2 6 इंटू 6 म्हणजेच किती आले बघा? 5 - 2 बेत्रिक 6. ओके. -2 -3 आले म्हणजेच 0 आला नायट्रोजन 1 वरचा. ओके. नायट्रोजन 2 काय येणार आहेत तर लक्षात घ्या. इथं सगळेच आपल्याला बॉन्डेड मध्ये नॉन बॉन्डिंग कॅरेक्टर्स मध्ये हे लक्षात ठेवा. नायट्रोजन 2 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. नॉन बॉन्डिंग मध्ये हे 2 आहेत, लक्षात ठेवा. हे नॉन बॉन्डिंग कॅरेक्टर्स मध्ये येणार नाहीत म्हणून इथं -2 येतील. हे कोऑर्डिनेट बॉन्ड आहे, ते 2 इलेक्ट्रॉन्स तिकडे नॉन बॉन्डिंग मध्ये नाही आहे. आणि मायनस ओके आपल्याला पर्टिक्युलरली हाफ इंटू 6 हा कॅरेक्टर बघायला मिळेल. म्हणजेच परत इथं 2×6 म्हणजेच ह्या N2 चा पण 0 येईल. आणि ऑक्सिजनचा कॅरेक्टर बघितलं 6 -6. ओके. 6 -6 हा येईल. आणि हाफ इंटू 0 हा आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच हाफ इंटू 0 म्हणजेच ऑक्सिजनचा सुद्धा हा 0 चार्ज बघायला मिळेल. आणि म्हणून जर हे स्ट्रक्चर घेतलं तर नायट्रोजनचे फॉर्मल चार्ज, दोन्ही नायट्रोजनचे फॉर्मल चार्ज 0 येतात आणि ऑक्सिजनचा सुद्धा चार्ज हा 0 येतो. हा सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर फॉर्मल चार्जच्या बाबतीत येतं. मग आणखीन एक आपल्याला 2 स्ट्रक्चर्स आपण काढायचे आहेत, त्याचे फॉर्मल चार्ज आपल्याला बघायचे आहेत. आता तुम्हाला काय सांगितलं तर कॅल्क्युलेट करायला सांगतात द फॉर्मल चार्ज ऑन नायट्रोजन इन HNO3. HNO3 मध्ये फॉर्मल चार्ज नायट्रोजनचा किती आहे असं तुम्हाला विचारलं जातं. काय विचारलं तर फॉर्मल चार्ज हा काढायला विचारला जातो. कशामध्ये तर HNO3 फॉर्मल चार्ज ऑफ नायट्रोजन इन HNO3 आणि फॉर्मल चार्ज ऑफ सल्फर इन H2SO4 हे तुम्हाला विचारलं जातं. किंवा PO4 3 मध्ये फॉस्फरसचा चार्ज तुम्हाला विचारला जातो. आता पहिल्यांदा आपण HNO3 हे कॅरेक्टर बघूया. आता हा H हा येणार HNO3 मधला, हा H, इथं एक तुमचा O, परत इथं N, हा O आणि हा O असं स्ट्रक्चर तुमचं येणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं आपल्याला पर्टिक्युलरली जर बघितलं तर असा एक बॉन्ड बघायला मिळेल. नंतर ऑक्सिजन आणि नायट्रोजन बद्दल इथं एक आपल्याला असा बॉन्ड बघायला मिळेल. ओके. आता इथं डबल बॉन्ड कॅरेक्टर आहेत, हे लक्षात ठेवा. एका ऑक्सिजनला डबल बॉन्ड कॅरेक्टर येतात लुईस डॉट स्ट्रक्चर्स प्रमाणे. ओके. हे लक्षात ठेवा. हा तुम्हाला 2 2 4 2 6 आणि इथं डबल बॉन्ड कॅरेक्टर येणार. आणि ह्या नायट्रोजन वरती ज्या वेळेला तुम्ही घेणार, ओके, लक्षात घ्या, हे डबल बॉन्ड कॅरेक्टरचं इथं हे असं घेऊ आपण, हे असं टाकूया. हे 2 ऑक्सिजन शेअर करतात, डबल बॉन्ड करतात आणि इथं आपल्याला हा शेअर होतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि म्हणजे इथं हा जो बॉन्ड तयार होतोय हा कोऑर्डिनेट बॉन्ड आहे आणि त्यामुळे आपल्याला असा कॅरेक्टर बघायला मिळतो. आणि हा आपल्याला नायट्रोजनचा काढायला सांगितलेला आहे. आता नायट्रोजन जर बघितलं, नायट्रोजनचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत 5 मायनस आपल्याला आता नॉन बॉन्डेड कॅरेक्टर्स मध्ये बघायचं आहे.
नॉन बॉन्डेड सगळीकडे नायट्रोजन बॉन्डिंग आहे बघा, इकडे 2 आहेत, इकडे 2 आहेत, इकडे 2 आहेत, म्हणजेच हा नॉन बॉन्डेड 0 कॅरेक्टर बघायला मिळतं. ओके, मायनस हाफ इंटू आता हे 4 आणि हे 2 6 येणार आहेत, म्हणजेच मायनस. ओके, हे लक्षात ठेवा. आणि हे इथले नायट्रोजनचे 2, ओके, म्हणजेच 8 कॅरेक्टर येतात, जे बेचोक 8, जे 5 मायनस 4 म्हणजेच +1 हे तुम्हाला कॅरेक्टर बघायला मिळतं कशामध्ये, तर HNO3च्या नायट्रोजन ॲटम्स. तर हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, HNO3 हा नायट्रोजन आहे, ह्याचे सगळा तो बॉन्डेड आहे, हे ऑक्सिजन बरोबर सुद्धा त्याचे बॉन्डिंग आहेत, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतो. इथले ह्याचे 2 इलेक्ट्रॉन्स ह्याच्या बरोबरीनं शेअर केले जातात, म्हणून शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स -12 × 8 येतात. म्हणजे हे 2, हे 2 4, हे 2 6 आणि हे 2 8 असे म्हणून 8 पर्टिक्युलरली बॉन्डेड डिवायडेड बाय 2 कॅरेक्टर्स हे बघायला मिळतं. आता तुम्ही ज्या वेळेला H2SO4 हे ज्या वेळेला घेता आणि त्यावेळेला सल्फरचं कॅरेक्टर्स बघता, तर सल्फरचं लेविस डॉट स्ट्रक्चर हे आपण बघूया. हा तुमचा सल्फर आहे, इथं एक ऑक्सिजन आहे, इथं एक ऑक्सिजन आला. ओके, हे लक्षात ठेवा. आणि तुमचा इथं एक ऑक्सिजन H बरोबर, इथं एक ऑक्सिजन H बरोबर येणार आहे. लक्षात घ्या, ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये इथं एक बॉन्ड तयार होणार आहे, इथं एक डॉट आणि इथं एक स्ट्रक्चर तयार होणार आहे. तसंच सल्फर आणि सल्फर बरोबर जर तुम्ही बघायला गेलं तर सल्फर बरोबरचे लक्षात घ्या, इथं 2, इथं 2, इथं 2 कॅरेक्टर्स येतील. आणि मग ऑक्सिजन वरती जे लोन पेअर येणार आहेत, ह्या दोन्ही ऑक्सिजन वरती किती येणार आहेत बघा, तर त्याच्यावरती आपल्याला 4 कॅरेक्टर्स बघायला मिळतात. ओके, हा एक येईल, ठीक आहे. आणि इथं ह्या ऑक्सिजन वरती, ओके, म्हणजेच हे सल्फरचं स्ट्रक्चर्स काढताना इथं हे 2 काढलेले आहेत, हे 4 असे दोन्हीकडं 4 कॅरेक्टर्स येतील, हे लक्षात ठेवा. आता इथं 2 आहेत आणि इथं 2 आहेत आणि इकडचं सुद्धा 2 आहेत, हे लक्षात ठेवा. इथं सुद्धा 2 येणार आहेत आणि ह्याच्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होणार आहे. मग मी असं काढताना असं घेतो, हे 2 कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे 2 2 4 2 6 2 2 4 2 6 असं स्ट्रक्चर येईल. आणि सल्फरचा चार्ज काढायचा आहे. सल्फरचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत, तर आपल्याला 6 आहेत माहिती आहे पर्टिक्युलरली. आता नॉन बॉन्डेड हा जर गेला तर तो सगळीकडेच बॉन्डिंग आहे की नाही बघा, सल्फर सगळ्या ऑक्सिजन बरोबर त्याचं बॉन्डिंग आहे, म्हणजेच -0 येईल. आणि -12 इंटू बघा, हे 2, हे 2 4 2 6 2 8 म्हणजेच बेचोक 8 होईल, म्हणजेच 6 - 4 तर आपल्याला 2 एवढा चार्ज बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. मग तुम्ही PO4 3- ह्याचा सुद्धा काढू शकतो आपण लेविस डॉट स्ट्रक्चर प्रमाणे. PO4 पर्टिक्युलरली 3- हे पण तुम्हाला दाखवतो. फक्त ह्याच्यात लक्षात घ्या, आपल्याला लेविस डॉट स्ट्रक्चर आलं काढायला की हा फॉर्मल चार्ज काढता येतो, हे लक्षात ठेवा. आणि लेविस डॉट कसं काढायचं, जे रूल्स आपण अप्लाय केलेत त्याप्रमाणे लेविस डॉट स्ट्रक्चर्स काढायचे आहेत. आता इथं PO4 हा तुमचा कॅरेक्टर आहे, हा P, इथं एक O, हा एक O, हा एक O आणि हा एक O असा आपल्याला बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये फॉस्फरस हा एका P बरोबर असा देईल, हे लक्षात ठेवा. फॉस्फरस इथं त्याचे 2 येतील, 2 1 3 आणि एका बरोबर तो पर्टिक्युलरली हे 3 कॅरेक्टर्स म्हणजेच इथं एक, इथं एक असं तुम्हाला बघायला मिळेल PO4 आणि ह्याच्याबरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होईल. म्हणजेच बाकीच्या ह्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर 4 पर्टिक्युलरली ह्याच्यावरती 2 2 4, ह्याच्यावरती 2 2 4, ओके, ह्याच्यावरती 2 2 4 आणि ह्याच्यावरती मायनस चार्ज येईल. आणि
एकावरती फक्त आपल्याला 6 इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतील, हे लक्षात ठेवा. मग फॉस्फरसची व्हॅलेन्सी आहे 5 मायनस बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स बघितले तर 0 येतात आणि मायनस हाफ इंटू किती आहेत बघा, हे 2 2 4 2 6 आणि हे 2 8 येतात आणि म्हणून 2 चोक 8 5 मायनस 4 प्लस 1 एवढा फॉस्फरस वरती चार्ज बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. ओके, हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर्स फॉस्फरस वरती येणार आहे. आता इथं +1 आहे आणि हे -3 1 2 3 हे मायनस पण कॅरेक्टर्स आहेत आणि म्हणून ते जर मायनसचे कॅरेक्टर जर तुम्ही पकडले तर त्याच्यावरती चार्ज हा 4 चार्ज येतो, कारण का हा PO4 3 मायनस आहे, हे लक्षात ठेवा. आणि हा +1 आणि हा 3 म्हणजेच आपल्याला +4 चार्ज बघायला मिळतो, हे डोक्यात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो आपल्याला PO4 3 मायनस न. म्हणजेच इथं आपण पर्टिक्युलरली फॉर्मल चार्ज कसा काढायचा तो बघितलेला आहे. तो आपल्याला तुमच्या पुस्तकात सुद्धा बरेचसे एक्झाम्पल्स आहेत फॉर्मल चार्जचे, ते तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीनं हे करू शकता. लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. तर आपला इथला फॉर्मल चार्ज ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली असेलच. ओके, ह्याच्यामध्ये डिफरन्स बिटवीन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑफ अ आयसोलेटेड ॲटम इन अ पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स अँड ऍक्च्युअल लेविस डॉट स्ट्रक्चर यांच्या पर्टिक्युलरली डिफरन्स म्हणून आपल्याला फॉर्मल चार्ज हा काढता येतो. आता आपण बरेच बघितलं की पर्टिक्युलरली बॉन्ड फॉर्मेशन्स मध्ये पार्टिसिपेट करत असताना की एलिमेंट्स दे आर गोइंग टू अचीव देअर ऑक्टेट, मीन्स दे आर गोइंग टू अचीव देअर नोबल गॅस कॉन्फिगरेशन्स, मीन्स इन देअर व्हॅलेन्स शेल देअर शुड बी 8 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. हे आपण बघितलेलं आहे आणि हे कोसल थेरी आणि लेविस थेरी प्रमाणे सांगितले. मीन्स either accepting means gaining or by donating or by sharing the two elements in a molecules, they are going to achieve their stable electronic configuration like a noble gas. By donating त्यांचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते ऑक्टेट कंप्लीट करतात किंवा बाय ऍक्सेप्टिंग द इलेक्ट्रॉन्स ते त्याचं ऑक्टेट कंप्लीट करतात किंवा शेअरिंग करतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण NaCl मध्ये बघितलं, Na काय करतो, डोनेट करतो आणि स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करतो. Cl काय करतो, ऍक्सेप्ट करतो आणि स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करतो. किंवा हायड्रोजन H2 असेल, Cl2 असेल, हे काय करतात, दोन्ही ऍटम Cl हायड्रोजन हायड्रोजन हे दोन्ही ऍटम्स काय करतात, शेअर करून आपलं ऑक्टेट. परंतु ह्या ऑक्टेट रूलला महत्वाचे कॅरेक्टर्स असलेले जे आपल्याला 2 महत्वाच्या कन्सेप्ट बघायच्या आहेत, त्या म्हणजेच इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड. इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड. आता हे इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड म्हणजे काय असतं तर लक्षात घ्या, द कंपाऊंड whose central atom, the compound whose central atoms contains, the compound बघा, compound whose central atom contains less than 8 electrons, that compound called incomplete ऑक्टेट कंपाऊंड असं म्हटलं जातं. म्हणजेच लक्षात घ्या, तुम्हाला ज्या वेळेला इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड आहे तर त्याचे एक्झाम्पल्स कुठले येतात तर BeCl2, AlCl3, ओके, किंवा AlBr3, ओके, FeBr3, ओके, BF3, हे सगळे इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड्सचे कॅरेक्टर्स येतात, हे लक्षात ठेवा. मग आपण पहिल्यांदा AlCl3 हे कॅरेक्टर्स बघूया. आता तुम्हाला माहिती आहे एलचं काय आहे तर 2s2
अँड 2p1 हा तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजेच ns2 np1 हे त्याचं अल्युमिनियम फॅमिलीचं मेंबर्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजेच अल्युमिनियम हा जर तुम्ही 13 हा जर तुम्ही कॅरेक्टर घेतला, अल्युमिनियम किती आहेत 13. ओके, म्हणजेच 13 अल्युमिनियम म्हणजेच काय येईल 1s2 2s2 2p6 3s2 अँड 3p1 हे येणार आहे. लक्षात ठेवा, हे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार. म्हणजेच ns2 np1. म्हणजेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3 आहेत आणि ह्याच्यामध्ये व्हॅलेन्सी अल्युमिनियमची 3 आहे, हे लक्षात ठेवा. आता क्लोरीन काय आहे, क्लोरीन मध्ये आपल्याला ns2 ओके, हा 1 2 3 4 5 ओके, जे क्लोरीन 17 आहे, हा क्लोरीन 17 म्हणजेच 1s2 2s2 2p6 3s2 3p5 जे 5 आणि 2 7 आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि किती क्लोरीन ऍटम्स आहेत 3 आहेत. मग मी इथं काय करतो, अल्युमिनियम हा एक, इथं एक Cl, हा एक Cl आणि हा एक Cl करतो. आता काय होतं बघा, 3 क्लोरीन ऍटम आणि 3 आपल्याला अल्युमिनियमचे इलेक्ट्रॉन्स, 1 हा 2, म्हणजेच ह्यातला एक एक इलेक्ट्रॉन्स 3 क्लोरीन ऍटमचा गेला. आता राहिले काय 2 आणि 2 4 आणि 2 6, हे 2 2 4 2 6 2 2 4 2 6 2 2 4 2 6 हे राहिलं, बरोबर आहे. आता तुम्ही बघा क्लोरीन जर ऑक्टेट घेतलं, हे 2 2 4 2 6 आणि 2 8, हे 2 2 4 2 6 2 8 झाले. म्हणजे क्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. परंतु जर तुम्ही अल्युमिनियमचं जर बघितलं तर अल्युमिनियम मध्ये किती आहे 2 2 4 2 6च येतात राजानो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच लेस दॅन 8 आहेत तरी सुद्धा AlCl3 हा स्टेबल कंपाऊंड आहे. परंतु आम्हाला ऑक्टेट रूल काय सांगतो, स्टॅबिलिटी केव्हा येते, जर दोन्ही इलेमेंट्स त्यांचं ऑक्टेट कंप्लीट करतो त्यावेळेला. परंतु इथं तसं आहे का, AlCl3 स्टेबल आहे, परंतु सेंट्रल ऍटम अल्युमिनियम मध्ये लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, हे लक्षात ठेवा. मग आपण पुढचा कॅरेक्टर्स बघूया, ज्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली BeCl2 हा सुद्धा पार्ट बघता येईल. हे झालं अल्युमिनियम करता. आता BeCl2 बी मध्ये काय आहेत 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, आणि Cl2 मगासारखंच वरचंच कॅरेक्टर आहे, म्हणजे हा ओके, आपल्याला पर्टिक्युलरली 2s2 ओके, म्हणजे 1s2 2s2 असं कॅरेक्टर आपल्याला बी मध्ये बघायला मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे 2 आणि 2 ओके, हे 2 इलेक्ट्रॉन्स ओके. आता इथं काय होतं, हा बी बघा, हा क्लोरीन बरोबर 2 बॉन्ड करतो, क्लोरीन वरती 2 2 4 2 6 2 2 4 2 6, कारण हे 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन क्लोरीनला एका क्लोरीन ऍटमला 1 देऊ शकतो, एक दुसऱ्याला देऊ शकतो. म्हणजेच क्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट होतं, परंतु बीचं होतं का बघा, तर बी मध्ये फक्त 2 आणि 2 4 आहेत, ऑक्टेट नाही कंप्लीट, सेंट्रल ऍटम लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स, तरी सुद्धा BeCl2 हा काय आहे सांगा तो बराजानो, तर स्टेबल कंपाऊंड आहे. तसंच आपण BF3 बघूया. BF3 म्हणजे बोरॉन. बोरॉन हा अल्युमिनियमच्याच फॅमिलीचा मेंबर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि फ्लोरीन हा क्लोरीनचाच आहे, म्हणजे त्याला 1 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. म्हणजे हा F हा F हा F हा घेतला असा ओके, हे लक्षात ठेवा. आणि इथं 2 2 4 2 6 2 2 4 2 6 2 2 4 2 6, म्हणजेच फ्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट होतं, परंतु बोरॉनचं होतं का राजानो, होत नाही. म्हणजेच हे स्टेबल कंपाऊंड आहेत, परंतु ते ऑक्टेट रूल फॉलो करत नाहीत, परंतु ते स्टेबल आहेत. मग ऑक्टेट रूल काय सांगतो, बोथ द इलेमेंट्स अल्युमिनियम Cl, बोरॉन फ्लोरीन, नंतर Be आणि Cl, दे each and every element as per the octet rule they should achieve
अ नोबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इमिजिएट नोबल गॅसचं कॉन्फिगरेशन करायला पाहिजे. परंतु इथं तसं होतं का? BF3 मध्ये AlCl3 मध्ये होत नाही. सेंट्रल ॲटम त्याचे 8 इलेक्ट्रॉन्स पेक्षा तिथं लेस आहेत आणि म्हणून आपल्याला कंपाऊंड हुज सेंट्रल ॲटम्स कंटेन्स लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स दॅट कंपाऊंड कॉल्ड एज इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड आणि ते स्टेबल कॅरेक्टर्सचे असतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता ह्याच्यामध्ये इनकम्प्लीटच्या ऐवजी मी काय करतो, फक्त लक्षात घ्या राजानो, इथं एक्सपांडेड ऑक्टेट म्हणून लिखतो. एक्सपांडेड ऑक्टेट. आता ह्याची डेफिनेशन काय होईल? कंपाऊंड हुज सेंट्रल ॲटम काय आहे? कंपाऊंड हुज सेंट्रल ॲटम इज, ओके, हे लक्षात ठेवा. कंपाऊंड हुज सेंट्रल ॲटम कंटेन्स, हे लक्षात ठेवा. कंटेन्स काय आहे? इथं लेस काढा फक्त. मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन दॅट कंपाऊंड कॉल्ड ॲज इनकम्प्लीट म्हणण्यापेक्षा इथं इनकम्प्लीट काढा, त्या कंपाऊंडला म्हणा एक्सपांडेड ऑक्टेट. काय म्हणायचं ह्याला? एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड. म्हणजे कंपाऊंड हुज सेंट्रल ॲटम कंटेन्स मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स दॅट कंपाऊंड कॉल्ड ॲज अ एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड. मग असे कुठले आहेत? तर PCl5 किंवा SF6 येतात. आता फॉस्फरसचं हे काय येणार आहे बघा, NS2 आणि NP3 म्हणजेच 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि क्लोरीन, ओके, हे लक्षात घ्या, 17 1s2 2s2 2p6 3s2 3p5. म्हणजेच प्रत्येक क्लोरीन ॲटम्सला 5 क्लोरीन ॲटम्स आहेत. प्रत्येक क्लोरीन ॲटम्सला 1 इलेक्ट्रॉन्स फॉस्फरस प्रोव्हाइड करू शकतो. म्हणजे सेंट्रल ॲटम हा फॉस्फरस तुमचा 1, हा 2, हा 3, 4, ओके, 1 2 3, हा 4 आणि हा 5 असा जर तुम्ही घेतला तर फॉस्फरस काय करतो बघा, 5 इलेक्ट्रॉन्स दिले क्लोरीनला दिले. आता क्लोरीनला 1 मिळाले म्हणजेच आपल्याला हे जे कॅरेक्टर्स आहेत बघा, हे 3s2 3p5 मध्ये हे 3s2 येणार, ओके, आणि हे 3p5 येणार, ओके, 3s2 आणि 3p5 येणार. म्हणजेच हा 1 इलेक्ट्रॉन प्रत्येक क्लोरीनचा हा 1 इलेक्ट्रॉन अनपेअर्ड राहणार आहे. तो फॉस्फरस मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स बरोबर गेला. आता राहता राहिले किती? हे 2 आणि 2 4 आणि 2 6. म्हणजे हा 2 हा 2 2 4 हा 2 हा 2 2 4 2 2 4 आणि 2 6. प्रत्येक क्लोरीनचे 6 क्लोरीनचे 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हे नॉन बॉन्डेड मध्ये राहतात आणि हा एक फक्त फॉस्फरस बरोबर बॉन्डेड राहतो, हे लक्षात ठेवा. आणि मग जर तुम्ही इथं क्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट होतं, परंतु फॉस्फरस म्हणून ते बघा, ओके, फॉस्फरस मध्ये बघितले तर हा 2 2 4 2 6 2 8 2 10 म्हणजेच मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजेच तो एक्सपांडेड ऑक्टेट आहे, परंतु तो स्टेबल आहे. परत तर तुम्हाला ऑक्टेट रूल काय सांगतो राजानो, की दोन्हीही एलिमेंट्सनं ऑक्टेट कंप्लीट केलं तरच आणि तरच कंपाऊंड फॉर्मेशन होतं, स्टेबल कंपाऊंड येतं. आयदर बाय डोनेटिंग और बाय एक्सेप्टिंग और बाय शेअरिंग दे शुड अचीव अ नोबल गॅस कॉन्फिगरेशन. परंतु इथं फॉस्फरस काय आहे, तो मोर दॅन कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतो. तसंच तुमचं SF6 घेतलं तर SF6 मध्ये हा S, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि 6. आता सल्फर मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बघा तुम्ही, हे 6 इलेक्ट्रॉन्स गेले सल्फर बरोबरचे. आणि फ्लोरीनला फक्त, कारण तो क्लोरीन फॅमिलीचा मेंबर आहे, त्याला 1 इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत. म्हणजेच इथं 2 2 4 2 6 2 2 4 2 6 फ्लोरीनला, ओके. फ्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट होणार आहे राजानो, हे लक्षात ठेवा. परंतु कुणाचं ऑक्टेट कंप्लीट एक्सपांड होणार आहे तर सल्फरचं जर तुम्ही बघितला तर सल्फर मध्ये, हे लक्षात घ्या, ओके, सल्फरचं कॅरेक्टर जर बघितलं आणि सल्फर मध्ये हे हा असा घेतला
तर 2 2 4 2 6 2 8 2 10 2 12 12 इलेक्ट्रॉन्स येतात राजानो. म्हणजेच ऑक्टेट रूलला ते छेद देतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ऑक्टेट रूल प्रत्येक कंपाऊंड फॉलो करलच याचं गॅरंटी नाही. आणि म्हणून आपल्याला एक्सपांडेड ऑक्टेट आणि इनकम्प्लीट ऑक्टेट हे कंपाऊंड दे कॅनॉट follow the octet rule, means octet rule has its own limitation. आणि म्हणून इथं आपल्याला इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजेच काय, द सेंट्रल ॲटम of the compound contains less than 8 electrons, and expanded octet means the central atoms contains more than 8 electrons, but they are stable, but they are not going to follow the octet rule. असे जे आहेत त्याला आपलं इनकम्प्लीट ऑक्टेट आणि एक्सपांडेड ऑक्टेट म्हणतो. हे डोक्यात ठेवा राजानो, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. म्हणजेच कोसल आणि लेविसनी काय सांगितलं की 8 इलेक्ट्रॉन्स असतील म्हणजे ऑक्टेट कंप्लीट असतील, म्हणजे नोबल गॅस कॉन्फिगरेशन अचीव केलं तरच आपल्याला स्टेबल कंपाऊंड बघायला मिळतो. परंतु त्याला छेद दिला, त्याला डिस्कार्ड केलं, त्या रूलला तो रूल डिस्कार्ड केला. म्हणजेच लक्षात घ्या की त्यांना ज्यावेळेस सायंटिस्टनी दुसरे कंपाऊंड ज्या वेळेला अनालिसिस केले, त्याचा स्टडी केला, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं जस्ट लाईक AlCl3, BF3, BaCl2 ह्यांच्यामध्ये सेंट्रल ॲटम्समध्ये त्यांच्यामध्ये आपल्याला 8 इलेक्ट्रॉन्सचं पर्टिक्युलरली कॅरेक्टर येत नाही. किंवा PCl5 आणि SF6 मध्ये मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, काय काय याच्यामध्ये लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, तरी सुद्धा ते कंपाऊंड स्टेबल आहेत. म्हणजेच ते ऑक्टेट रूल फॉलो करत नाही आहेत. हे त्यांचा महत्वाचा पार्ट ह्या ऑक्टेट रूलच्या बाबतीत आला. म्हणजेच जे कोसल आणि लेविसने सांगितलं ऑक्टेट रूल, त्याला कुठेतरी छेद दिला गेला. म्हणजेच लक्षात घ्या ऑक्टेट रूलचा लिमिटेशन आलेले आहेत. म्हणजेच देअर इज इनएडिक्वसी ऑफ ऑक्टेट रूल. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजेच पर्टिक्युलरली ऑक्टेट रूल काय सांगतो, द फॉर्मेशन ऑफ अ केमिकल बॉन्ड. ओके, फॉर्मेशन ऑफ अ chemical bond, atom can lose, atom can gain, atom can share the electrons and acquire 8 electrons in their valence shell. Acquires 8 electrons in their valence shell. It is stated by a octet rule. हे लक्षात ठेवा. म्हणजे कुठलाही ॲटम हा डोनेट करतो, ऍक्सेप्ट करतो, शेअर करतो आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स अक्वायर करतो. हे लक्षात ठेवा. हे स्टेटमेंट ऑक्टेट रूलचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं. मग ह्याच्यामध्ये जे लिमिटेशन्स येणार आहेत ते लिमिटेशन्स राजानो महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. आणि हे लिमिटेशन्स इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायचे आहेत. मग ते लिमिटेशन्स कुठले कुठले आहेत हा महत्वाचा पार्ट तुम्हाला येणार आहे, हे लक्षात घ्या. मग आपण ह्याचे लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल हे कॅरेक्टर्स बघूया. ओके, काय बघायचं आहे, लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल. ओके, लिमिटेशन ऑफ ऑक्टेट रूल. आता ह्या लिमिटेशन्स मध्ये पहिला लिमिटेशन्स येतं इनकम्प्लीट ऑक्टेट. ओके, हे दुसरा येतं एक्सपांडेड ऑक्टेट. ओके, तिसरं लिमिटेशन ते सांगतं की पर्टिक्युलरली नेचर ऑफ इंटरॅक्टिंग फोर्स. नेचर ऑफ इंटरॅक्टिंग फोर्स. त्याच्यानंतर चौथा कॅरेक्टर येतं ज्याला म्हणतात एनर्जी अँड रिॲक्टिव्हिटी. एनर्जी अँड रिॲक्टिव्हिटी. ओके, आणि पाचवं जे लिमिटेशन्स येतं ते म्हणजेच जॉमेट्री ऑफ द मॉलिक्यूल. जॉमेट्री ऑफ द मॉलिक्यूल. आता ह्या पाचही लिमिटेशन्स हे ऑक्टेट रूलचे आहेत, कारण का ह्या ऑक्टेट रूल हे एक्सप्लेन करत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजेच जर तुम्ही बघितलं तर इनकम्प्लीट ऑक्टेट काय सांगतं, द रूल ऑक्टेट रूल डज नॉट एक्सप्लेन द फॉर्मेशन
and stability of incomplete octet compound which contains less than 8 electrons असलेले जे कंपाऊंड आहेत त्याचा फॉर्मेशन किंवा त्याची स्टॅबिलिटी ही एक्सप्लेन करत नाही कोण, तर ऑक्टेट रूल. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून BeCl2 घ्या, BF3 घ्या, AlCl3 घ्या. ओके, हे इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड्सचे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामध्ये सेंट्रल ॲटम्स अल्युमिनियम, बोरॉन, बेरिलियम त्यांचं ऑक्टेट कंप्लीट होत नाही, परंतु Cl2F2 ह्यांचं होतं, परंतु सेंट्रल ॲटम्सचं होत नाही. कारण ऑक्टेट रूल काय सांगतो, दोघांचंही व्हायला पाहिजे. म्हणजेच इथं इनकम्प्लीट ऑक्टेटची फॉर्मेशन आणि स्टॅबिलिटी एक्सप्लेन होत नाही. Similarly, octet rule does not explain the formation and stability of a certain compounds which contains more than 8 electrons, ज्याला एक्सपांडेड ऑक्टेट म्हणतो, ज्याच्यामध्ये PCl5 आणि SF6 येतं, ते सुद्धा एक्सप्लेन होत नाही. हे लक्षात ठेवा. परंतु ते कंपाऊंड स्टेबल आहेत, ते कंपाऊंड फॉर्म होतात, हे लक्षात घ्या. म्हणजे इनकम्प्लीट ऑक्टेट आणि एक्सपांडेड ऑक्टेट ह्यांचं फॉर्मेशन, ह्यांची स्टॅबिलिटी ही एक्सप्लेन ऑक्टेट रूलनं होत नाही. तसंच ऑक्टेट रूल हे प्रोव्हाइड करत नाही किंवा एक्सप्लेनेशन देत नाही की रिगार्डिंग नेचर ऑफ द इंटरॅक्टिंग फोर्स. म्हणजे इंटरॅक्टिंग फोर्स कुठला आहे, बिटवीन 2 ॲटम्स, ओके, और बिटवीन 2 आयन्स, ह्याच्यामध्ये इंटरॅक्टिंग फोर्स एक्सप्लेन करत नाही. म्हणजेच ऑक्टेट रूल डज नॉट प्रोव्हाइड, ओके, ऑक्टेट रूल डज नॉट प्रोव्हाइड एनी एक्सप्लेनेशन अबाउट द इंटरॅक्टिंग फोर्स और नेचर ऑफ इंटरॅक्टिंग फोर्स, ओके, ड्यूरिंग द फॉर्मेशन अँड स्टॅबिलिटी ऑफ द कंपाऊंड. हे लक्षात ठेवा. इंटरॅक्टिंग फोर्स हा एक्सप्लेन करत नाही ऑक्टेट. तो काय सांगतो, फक्त लूज करतो, गेन करतो, शेअर करतो. आणि आपल्याला पर्टिक्युलरली ऑक्टेट कंप्लीट होतं दोन्ही इलेमेंट्सचं, जे कंपाऊंड म्हणजे जे 2 इलेमेंट्स आहेत ते. हे लक्षात ठेवा. तसंच पुढचा येतो पार्ट, ज्याला आपण एनर्जी आणि रिॲक्टिव्हिटी. आता लक्षात घ्या, इंटरॅक्टिंग फोर्स एक्सप्लेन करत नाही, तसंच ऑक्टेट रूल फेल्स टू एक्सप्लेन हाऊ मच energy is going to change during the formation and during the stability of the compound. Okay, during the bond formation, how much energy and reactivity is going to take place in a molecule, हे एक्सप्लेन करत नाही. म्हणजेच particularly octet rule he fails to explain exact energy change during a bond formation and reactivity of atoms between a molecules, हे एक्सप्लेन करत नाही. कोण करत नाही, तर तो ऑक्टेट रूल करत नाही. हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा पार्ट येतो, ज्याला आपण जॉमेट्री ऑफ द मॉलिक्युल्स म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आता जॉमेट्री, आता मॉलिक्युल्स हॅव, कुठलाही मॉलिक्युल्स जर घेतला त्याला डिफरंट जॉमेट्री ही बघायला मिळते. मग काय काहींची ट्रायगोनल जॉमेट्री येते, काय काहींची टेट्राहायड्रल येते, काय काहींची ऑक्टाहायड्रल येते. ही जी जॉमेट्री आहे ही एक्सप्लेन ऑक्टेट रूल करत नाही. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट ऑक्टेट रूलच्या बाबतीत येतो. हा महत्वाचा कॅरेक्टर तुम्ही लक्षात ठेवा. पर्टिक्युलरली ऑक्टेट रूल हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपण ज्या वेळेला बघतो. आणि म्हणून ऑक्टेट रूल हा जर तुम्ही घेतला तर ऑक्टेट रूल हा इनकम्प्लीट ऑक्टेट, एक्सपांडेड ऑक्टेट, नेचर ऑफ इंटरॅक्टिंग फोर्स, पर्टिक्युलर जॉमेट्री अँड एनर्जी आणि रिॲक्टिव्हिटी ह्याचं एक्सप्लेनेशन हे व्यवस्थित देऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला ह्या ऑक्टेट रूलमुळं आपल्याला पुढचं कॅरेक्टर बघावं लागतं. हे लक्षात ठेवा. म्हणजेच थोडक्यात ऑक्टेट रूल नंतर हे लिमिटेशन्स आल्यामुळं दुसरी थेरी डेव्हलप झाली. ती थेरी येते व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. हे आपल्याला कॅरेक्टर बघायला मिळतं. आता बिफोर गोइंग टू व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, आता इथं बॉन्ड फॉर्मेशन हे कॅरेक्टर आपण बघितले कुठं, पर्टिक्युलरली एनर्जी आणि रिॲक्टिव्हिटी मध्ये, हाऊ दे आर गोइंग टू फॉर्म द बॉन्ड. ओके, म्हणजेच पर्टिक्युलरली बिटवीन 2 मॉलिक्युल्स एनर्जी चेंज म्हणजे बिटवीन 2 ॲटम्स एनर्जी चेंज होणार आहे फॉर द फॉर्मेशन ऑफ अ बॉन्ड. मग हे नेमकं बॉन्ड म्हणजे काय, बॉन्ड पॅरामीटर्स म्हणजे काय,
हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता हे जे बॉन्ड पॅरामीटर्स आहेत हे बॉन्ड पॅरामीटर्स इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स येतात. आता तुम्हाला लिमिटेशन समजलेले असतील. लिमिटेशन्स म्हणजे इनकम्प्लीट ऑक्टेट एक्सप्लेन करत नाही, एक्सपांडेड ऑक्टेट नाही, नेचर ऑफ इंटरॅक्टिंग फोर्स एक्सप्लेन करत नाही, एनर्जी आणि रिॲक्टिव्हिटी एक्सप्लेन करत नाही आणि जॉमेट्री ऑफ द मॉलिक्युल्स एक्सप्लेन करत नाही. मग आता ज्यावेळेला बॉन्ड फॉर्मेशन होतात तर त्या ह्याच्यामध्ये बॉन्ड पॅरामीटर्स हे आपल्याला बघायला मिळतात. आता ह्या बॉन्ड पॅरामीटर्स मध्ये एक येतं बॉन्ड एन्थाल्पी. ओके, हे लक्षात ठेवा. पुढचं पॅरामीटर्स येतं ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी. तिसरा येतं बॉन्ड अँगल, हा येतं. ओके, बॉन्ड अँगल नंतर आपल्याला पर्टिक्युलरली बॉन्ड ऑर्डर हा पण बघायला मिळतो. बॉन्ड ऑर्डर आणि पाचवा आपल्याला बॉन्ड लेंथ. हे कॅरेक्टर्स आपल्याला बॉन्ड पॅरामीटर्स मध्ये बघायला मिळतं. आपण सांगितलं दोन प्रकारचे बॉन्ड तयार होतात बघा. कुठलं? कोव्हॅलेंट आणि आयोनिक बॉन्ड. मग हे कोव्हॅलेंट आयोनिक बॉन्ड म्हटलं की त्याला पॅरामीटर्स येतात. बॉन्ड एन्थाल्पी, ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी, बॉन्ड अँगल, बॉन्ड ऑर्डर आणि बॉन्ड लेंथ हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. आता आपल्याला आयोनिक बॉन्ड मध्ये माहिती आहे की इंटरॅक्शन होणार आहे. आता म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही एखादा रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्ट मध्ये करतो, आपण कुणाचं रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्ट मध्ये करतो, त्यामध्ये रिॲक्टंटचे बॉन्ड हे ब्रेकडाऊन व्हायला पाहिजेत आणि ब्रेकडाऊन झाल्याशिवाय आपल्याला फॉर्मेशन ऑफ अ बॉन्ड होणार नाही. म्हणून जी बॉन्ड एन्थाल्पी हे जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर्स लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये काय येईल? बॉन्ड एन्थाल्पी ची जर डेफिनेशन्स बघितली, द एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड और ब्रेक the one mole of a bond between two atoms in a gaseous state. म्हणजे गॅशियस स्टेट मध्ये असलेल्या कंपाऊंड्स मध्ये म्हणजे दोन ऍटम्स मध्ये जो बॉन्ड ब्रेक करण्याकरता जी एनर्जी लागते, म्हणजे तुम्ही काय म्हणणार इथं? एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक बॉन्ड बिटवीन two atoms. Okay, two atoms in a gaseous state. आता हे एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड बिटवीन टू atoms इन अ गॅशियस स्टेट मध्ये असलेल्या, जे तो मॉलिक्यूल गॅशियस स्टेट मध्ये असेल आणि कायम 1 मोल करता ही बॉन्ड एन्थाल्पी काढली जाते. हे लक्षात ठेवा. आणि मग हे बॉन्ड एन्थाल्पी म्हणजेच काय? तर एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड, त्याला आपण बॉन्ड एन्थाल्पी म्हणतो. मग ही बॉन्ड एन्थाल्पी कशा कशावर अवलंबून आहेत रे? तर 2 फॅक्टर वरती येतात. साइज ऑफ ॲटम अँड पर्टिक्युलरली मल्टिप्लिसिटी ऑफ अ बॉन्ड. काय येतं? मल्टिप्लिसिटी ऑफ अ बॉन्ड. हे 2 कॅरेक्टर वरती बघायला मिळतं. जेवढा साइज स्मॉल, लक्षात घ्या, जेवढा साइज स्मॉल तेवढी बॉन्ड लेंथ शॉर्ट आणि बॉन्ड लेंथ शॉर्टर एनर्जी जास्त. आणि म्हणून लक्षात घ्या, ओके, साइज ऑफ ॲटम स्मॉल, बॉन्ड लेंथ स्मॉल, मोर एनर्जी रिक्वायर्ड. ओके, बॉन्ड लेंथ स्मॉल येते, मोर एनर्जी रिक्वायर्ड. आणि बॉन्ड लेंथ स्मॉल म्हणजे स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो आणि स्ट्रॉंग बॉन्ड म्हणजे की मोर एनर्जी विच इज रिक्वायर्ड. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतो. ओके, आणि म्हणून मल्टिप्लिसिटी बॉन्ड म्हणजेच काय? पर्टिक्युलरली देअर आर 3 प्रकारचे आपल्याला बॉन्ड बघायला मिळतात. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. जसजसं आपल्याला मल्टिपल म्हणजे सिंगल बॉन्ड असेल तर एनर्जी कमी, डबल बॉन्ड असेल तर जास्त, ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याच्यापेक्षा जास्त, हे आपल्याला बघायला मिळतात. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. मग बाकीचं ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी
बॉन्ड अँगल हे जे कॅरेक्टर्स आहेत ते आपण उद्याच्या भागात बघायचे आहेत। आता फक्त बॉन्ड एन्थाल्पी म्हणजेच लक्षात ठेवा एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड बिटवीन टू ॲटम्स इन अ गॅशियस स्टेट, आणि ही बॉन्ड एन्थाल्पी ऑलवेज 1 मोल करता काढली जाते। आणि बॉन्ड एन्थाल्पी ही साईज ऑफ अ ॲटम आणि मल्टिप्लिसिटी ऑफ अ बॉन्ड, म्हणजे तो बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे का डबल बॉन्ड आहे का ट्रिपल बॉन्ड आहे हे लक्षात ठेवायचं। साईज ऑफ ॲटम मध्ये जेवढा ॲटमचा साईज स्मॉल असेल, बिटवीन टू ॲटम्स दोन्ही ॲटमचा साईज जेवढा स्मॉल तेवढी बॉन्ड लेंथ स्मॉल किंवा लेसर असते, तेवढा स्ट्रॉंगर बॉन्ड तयार होतो आणि मोर एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड हे लक्षात ठेवा। हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपण बॉन्ड एन्थाल्पी बघितलं, बॉन्ड पॅरामीटर्स मधल्या बॉन्ड एन्थाल्पी मध्ये हे बघितलेलं आहे, हे लक्षात ठेवा। मग उद्याच्याला आपण ह्याच्यापेक्षा पुढचं जे कॅरेक्टर्स आहे ते बघून घ्यायचं आहे। थँक्यू व्हेरी मच।